मतदार यादी घोळ प्रकरणी ठाण्यात मनसे आक्रमक झाली आहे। कळवा मुंब्रा विधानसभा निवडणूक कार्यालयात मनसैनिकांकडून तोडफोड करण्यात आली आहे। मतदार यादी अपडेट करण्यासाठी फक्त एकच कर्मचारी उपस्थित आहे। मनसैनिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत निवडणूक आयोग कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून अपेक्षित उत्तर न मिळाल्याने मनसे पदाधिकारी आणि मनसैनिकांनी संताप व्यक्त केलाय। तर या संदर्भात माहिती देतात आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल। तर निकेश, काय सांगाल की ठाण्यामध्ये आता मनसे आक्रमक झालेली आहे, काय अधिकची माहिती? नक्कीच आदिती, आपण जर पाहिलं तर आज राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून निवडणुकीच्या तारखा ज्या आहेत ते जाहीर होण्याची शक्यता आहे। मात्र निवडणूक याद्यांचा जो काही घोळ आहे तो मिटत नाही, त्यामुळे विरोधक जे आहेत ते आक्रमक भूमिका घेताना आपल्याला पाहायला मिळते। तशीच भूमिका आज मनसेने देखील घेतलेली आहे। कळवा मुंब्रा विधानसभा निवडणूक कार्यालयामध्ये जाब विचारण्यासाठी किंवा जो काही मतदार याद्यांमधला जो काही घोळ आहे याच्याबद्दल विचारणा करण्यासाठी हे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत ते कार्यालयात पोहोचलेले होते। मात्र वेळेला ही मतदार याद्यांचा जो काही घोळ आहे ती दुरुस्त करण्याचं काम जे आहे ते एकाच कर्मचाऱ्याकडे दिलं असल्याने आणि अपुरे कर्मचाऱ्यांचं बळ असल्याचा संताप जो आहे तो त्यावेळेला व्यक्त करण्यात आला। जे काही अधिकारी होते त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले, मात्र समाधानकारक उत्तरं या अधिकाऱ्यांनी न दिल्यामुळे या सर्व मनसैनिकांनी संताप जो आहे तो व्यक्त केलेला आहे। त्यावेळेला जे काही कामकाज कार्यालयात चालू होतं त्या कार्यालयामध्ये घुसून मनसे कार्यकर्त्यांनी जे असलेले संगणक जे आहेत त्याची देखील तोडफोड केलेली आपल्याला पाहायला मिळते। धन्यवाद निकेश दिलेल्या या माहितीबद्दल।